बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सर्वात मोठी बातमी। अमेरिका आणि इस्रायलनं एकत्रित इराणवर जोरदार हल्ले केलेत। मिसाईल आणि ड्रोननं इराणची राजधानी तेहरानसह 30 ठिकाणी हल्ले केले गेलेत। इराण आणि इस्रायलनं आपली एअर स्पेस बंद केलेत। दरम्यान इस्रायलनं हल्ल्याच्या शक्यतेनं एअर स्पेस बंद केली आहे। इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला झालाय। इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला झालेला आहे। तेहरानसह अनेक ठिकाणी हल्ले झाल्याची माहिती कळते आहे। दरम्यान इराणचा इस्रायलवर प्रतिहल्ला हा सुरूच आहे आणि संपूर्ण इस्रायलमध्ये आता सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे। दरम्यान तिथल्या लोकांना शेल्टरमध्ये जाण्याचे इस्रायल सरकारचे आदेश आहेत। आताची सर्वात मोठी जागतिक घडामोड आपण पाहतोय। दोन देश आता युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे। अमेरिका आणि इस्रायलनं एकत्रित इराणवर जोरदार हल्ले केलेत। इराण आणि इस्रायलनं एअर स्पेस बंद केली आहे। मिसाईल आणि ड्रोनने इराणची राजधानी तेहरानसह 30 ठिकाणी हल्ले केले गेलेत। तर इराण आणि इस्रायलनं आपली एअर स्पेस बंद केलेली आहे। इस्रायलमध्ये आता सध्या सायरन वाजू लागलेत। इस्रायलनं इराणवर मोठा हल्ला केलाय। आता इस्रायलनं हल्ल्याच्या शक्यतेनं स्वतःचे एअर स्पेस आता बंद केलेत। तर इस्रायलने इराणवर ताकदीने हल्ले सुरू केले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। इस्रायलचे इराणवर ताकदीने हल्ले हे सुरूच आहेत। तेहरानवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आलेत। तर इराणचे खेमेनेई यांच्या कार्यालयाजवळ सुद्धा हल्ला झालेला आहे। तर अमेरिका इराणमध्ये तणाव वाढत असताना इस्रायलने आता इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ला केला आणि त्यानंतर आता इराणनं सुद्धा प्रतिहल्ला सुरू केलेला आहे। इराणने इस्रायलवर प्रतिहल्ला केला। इस्रायलमध्ये सायरन सुरू आहे। इस्रायलचे इराणवर ताकदीनं हल्ले सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आताची सर्वात मोठी जागतिक घडामोड आपण पाहतोय। एकीकडे अमेरिका आणि इस्रायलनं एकत्रित इराणवर जोरदार हल्ले केलेत आणि मिसाईल आणि ड्रोननं इराणची राजधानी तेहरानसह 30 ठिकाणी हे हल्ले केले आहेत। त्यामुळे हे देश आता युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत। इराण आणि इस्रायलनं आपली एअर स्पेस आता बंद केली आहे। दरम्यान इस्रायलनं इराणवर ताकदीने हल्ले सुरू केलेत अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। या देशात आता आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे। त्याचबरोबर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ सुद्धा हल्ला झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आता या हल्ल्यानंतर इराणनं आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं म्हटलेलं आहे आणि या हल्ल्यामुळे आता मध्य पूर्वेतला तणाव हा आणखी वाढलेला आहे आणि पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटलेत। महत्वाची जागतिक घडामोड आपण पाहतोय। अमेरिका आणि इस्रायलनं एकत्रितपणे इराणवर जोरदार हल्ले केलेत। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। तेल अवीव मधून आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आदित्य राज कौल आपल्या सोबत आहेत। आदित्य जी, हमले के क्या अपडेट्स है आपके पास? जी बिल्कुल, ये पूरी तरीके से एक बहुत बड़ा हमला तो नहीं कह सकते इसको। एक प्रीएम्प्टिव स्ट्राइक था। तेहरान जो कैपिटल है ईरान की, वहां पर यह हमला हुआ है। साथ ही 4 से 5 और शहरों में भी बताया जा रहा है कि ड्रोन से और छोटे जो रॉकेट्स या मिसाइल्स हैं उनसे ये हमला किया गया है। क्या इसमें कुछ लोगों की मृत्यु हुई है या कोई लोग हताहत हुए हैं, ये अभी पूरी तरीके से पुष्टि नहीं हुई है। हाँ, डैमेज जरूर हुआ है। कई जगहों से, तेहरान से भी ऐसे दृश्य नजर आ रहे हैं जहां पर आग के गुब्बारे जो हैं पूरे आसमान में हम देख सकते हैं। अभी पूरी तरीके से पुष्टि नहीं है ईरानियन मीडिया में भी कि क्या कितनी क्षति हुई है, कितने लोग इसमें जख्मी हो सकते हैं। लेकिन हाँ, प्रीएम्प्टिव स्ट्राइक्स 4 से 5 शहरों में हुआ है, तेहरान में भी हुआ है। और इसके बाद अब देखना होगा कि क्या ये प्रेशर टैक्टिक्स है इजराइल और अमेरिका का, या एक खुला जंग छिड़ सकता है। आदित्य जी, भारताकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे। इराणमधील भारतीयांनी सुरक्षित स्थळी राहावं असं म्हटलेलं आहे। तर यावर अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य राज करून। आदित्य जी, ईरान पर कहां कहां हमले किए गए हैं?
तर आता एक महत्वाची बातमी आपण पाहतोय. भारताकडून आता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात. इराणमधील भारतीयांनी सुरक्षित स्थळी राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. आता भारताकडून या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या. आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय. इराणमधले जे भारतीय आहेत त्यांनी सुरक्षित स्थळी राहावं या संदर्भातल्या सूचना भारताकडून जारी करण्यात आलेल्या आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुद्धा आता भूमिका घेतली आहे. भारताकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात. या देशामध्ये राहणारे जे भारतीय आहेत त्यांनी सुरक्षित स्थळी राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर एकीकडे युद्धाचे ढग दाटलेत. इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलनं हल्ले केलेत. तर पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधींकडे. ईरान पर कहां कहां हमले किए गए हैं आदित्य जी? देखिए, ईरान के जो टारगेट्स हैं, आपको पता ही होगा पिछले 1 से 2 साल में जब इजराइल और गाजा के बीच में जंग चल रही थी हमास के खिलाफ, तब कहां कहां हिजबुल्लाह के ठिकानों पे और हमास के ठिकानों पे उन्होंने हमला किया. कई ऐसे हमास और हिजबुल्लाह के जो है लीडरान थे जिनको तेहरान में भी मारा गया, जिनको अलग अलग जगहों पे लेबनान में भी मारा गया. तो इजराइल के जो मोसाद है और इजराइल की जो आईडीएफ है और शिनबेट है, उनको तो पूरी तरीके से पता है लोगों की लोकेशन. वो कई सालों से इन सब लीडर्स को जो है मॉनिटर करते आए हैं. और अभी भी मुझे लगता है एक लो स्केल प्रीएम्प्टिव स्ट्राइक हुआ है. ऐसी मंशा से नहीं हुआ कि बहुत बड़ी जंग शुरू हो जाएगी, लेकिन एक मैसेज जरूर तेहरान को और ईरान के जो आयतुल्ला खमेनी है उनको देने की कोशिश की गई है कि आप मेज पे आके बातचीत करके इसका समाधान निकालें, और अगर आप समाधान नहीं निकालेंगे तो हम तैयार हैं. आदित्य जी, आप अभी इजराइल की राजधानी तेल अवीव में मौजूद है. इजरायली और इस ईरान पर अचानक ये हमला क्यों किया गया है? बिल्कुल आप सही कह रहे हैं. जब बातचीत चल रही है, अलग अलग राउंड ऑफ डायलॉग अगर चल रहे हैं, तो इजराइल को प्रीएम्प्टिव स्ट्राइक करने की क्या जरूरत पड़ी, ये एक बहुत बड़ा सवाल जो है इजराइल को भी और अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप को भी पूछा जाएगा कि जब आप कह रहे हैं कि आप डील चाहते हैं और आप चाहते हैं कि बातचीत चलती रहे. जेनीवा में भी एक राउंड ऑफ डायलॉग हुआ. ओमान के जो विदेश मंत्री हैं उन्होंने मध्यस्थता की उसमें, लेकिन उसके बाद भी जो है कोई समाधान नहीं निकला. ट्रंप कुछ ही घंटे पहले सामने आए और उन्होंने कहा कि मैं हमला तो नहीं करना चाहता, लेकिन हो सकता है ईरान मुझे मजबूर करे, क्योंकि मैं चाहता हूं कि बातचीत हो और अग्रीमेंट हो, लेकिन मजबूरन हो सकता है कि मुझे हमला करना पड़ेगा. तो अब देखना ये होगा कि क्या ये एक छोटा हमला है एक मैसेज के तौर पे. आदित्य जी, इजराइल और ईरान ने अपने एयर स्पेस बंद किए गए हैं. क्या अधिक जानकारी हासिल हो रही है इस बारे में? जी बिल्कुल. हालांकि पिछले 1 घंटे में मैंने सिर्फ एक ही सिविलियन एयरक्राफ्ट को उड़ते हुए देखा, करीबन 10 से 15 मिनट पहले. उसके अलावा कोई लैंडिंग या कोई अब जो है टेक ऑफ होते नहीं देखा. मेरे पीछे अगर छोटा सा मैं आपको एक दृश्य दिखा सकूं, यहाँ पर इजराइल का भी जो विमान है वो है, इथोपियन एयरलाइंस का विमान है, और अमेरिका और इजराइल के जो जेट्स हैं एयरफोर्स के, वो वहां पर तैनात हैं. और एयरपोर्ट पे भी मैं आपको अगर नजारा देखूं तो एयरपोर्ट के बाहर भी एक बहुत बड़ी लाइन में भीड़ लगी हुई है लोगों की मेन गेट के सामने. वो कोशिश कर रहे हैं पता करने की क्या उनकी जो विमान है वो आज उड़ेंगे कि नहीं. तो हो सकता है कि एयर स्पेस बंद कर दिया गया हो, प्रिकॉशनरी मेजर, क्योंकि जब एक प्रीएम्प्टिव स्ट्राइक होता है ऐसी आशंका लगाई जाती है कि हो सकता है ईरान अपने रॉकेट्स और मिसाइल्स दागे, और वो अगले कुछ ही मिनट या कुछ घंटों में हो सकता है. तो इसलिए प्रिकॉशनरी मेजर है. आज शबात है. शबात का मतलब कि ज्यादातर जो जूश पॉपुलेशन है और यहाँ के लोग हैं वो अपने घरों में हैं, बाहर काम नहीं कर रहा, कारोबार बंद है और मार्केट्स भी बंद है. तो ज्यादातर लोग अंदर ही हैं. तो इतना ज्यादा तो क्षति की कोशिश नहीं होगी, लेकिन अब स्टेट ऑफ अलर्टनेस है, इमरजेंसी अभी यहाँ पर डिक्लेयर कर दी गई. जी बिल्कुल भी इतना सन्नाटा नहीं रहता है. बहुत चहल पहल रहती है इस एयरपोर्ट पे. मैं करीबन 5 बार इजराइल आ चुका हूँ और यहाँ पर सामान्य रूप में तो बहुत ज्यादा भीड़ होती है. गाड़ियां भी यहाँ पर रहती हैं पूरी तौर से, लेकिन अभी एक ना एरी काम है, जिसका मतलब कि स्थिति सामान्य नहीं है. एक शांति उस तरीके की है कि कुछ भी हो सकता है. इसलिए हम यहाँ पर कोशिश कर रहे हैं और जानकारी जुटाने का कि क्या हो रहा है, कैसे हो रहा है. लेकिन मेरे पीछे अमेरिकी जेट और इजरायली जेट यहाँ पर मुस्तैदी से तैयार है कि कुछ भी ऐसा कोई बड़ा हमला ईरान अगर करता है तो यहाँ पर जो है प्रीएम्प्टिव स्ट्राइक्स आगे और ज्यादा बढ़ सकती हैं. तो अभी कोशिश ये रहेगी पता करने की कि आगे क्या होता है.
लेकिन अभी जो मैं जानकारी आपको दे सकता हूं कि इजराइल का एयर स्पेस बंद कर दिया गया है, स्टेट ऑफ इमरजेंसी डिक्लेयर कर दी गई है और अभी इजराइल प्रतीक्षा कर रहा है कि ईरान का अब इस प्रिएम्प्टिव स्ट्राइक के बाद क्या रिस्पॉन्स होगा। धन्यवाद आदित्यजी, पूरी जानकारी के लिए. अपने एक मोठी घडामोड आपण पाहतोय. अमेरिका इस्रायलनं एकत्रितपणे इराणवर हल्ला केलेला आहे. आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय. भारताकडून सुद्धा आता या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. इराणमधल्या भारतीयांनी सुरक्षित स्थळी राहावं असं भारताकडून आवाहन करण्यात आलं आहे. इथे दृश्य आपण पाहतो, ही 6 दृश्य आपण पाहतोय. अमेरिका इस्रायलनं इराणवर हल्ला केलाय. दरम्यान अमेरिकन सैन्याने ऑपरेशन सुरू केलं असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. इराणवरच्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं हे मोठं विधान समोर आलेलं आहे. अमेरिकन सैन्यानं ऑपरेशन सुरू केलंय असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतो. इराणवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे आणि अमेरिकन सैन्याने ऑपरेशन सुरू केलं असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. तर इस्रायलनं पुन्हा इराणवर हल्ला केलाय. राजधानी तेहरानसह अनेक ठिकाणी हल्ले झालेत. अमेरिका आणि इस्रायलनं एकत्रितपणे इराणवर हल्ला केला. तर यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सुरक्षा हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं म्हटलेलं आहे. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं हे वक्तव्य समोर आलंय. इराणवरच्या हल्ल्यानंतर त्यांनी एक विधान केलं. अमेरिकन सैन्यानं ऑपरेशन सुरू केलंय असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. इराणचा इस्रायलवर प्रति हल्ला सुद्धा पाहायला मिळतोय. इस्रायलमध्ये सुद्धा आता सायरेन सुरू झालेत आणि इराणवरच्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं हे विधान समोर आलंय. त्याचबरोबर खोमेनाई यांच्या कार्यालयावर जवळ सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे. इस्रायल आणि इराणनं आपले एअर स्पेस बंद केलेले आहेत. ते मोठी महत्त्वाची जागतिक घडामोड आपण पाहतोय. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केलाय. दरम्यान खोमेनाई यांच्या कार्यालयाजवळ सुद्धा हल्ला झालाय. खोमेनाई यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. तर खोमेनाई यांच्या कार्यालयाजवळ सुद्धा हल्ला झाल्याची माहिती कळते आहे. त्यावर सतीश ढगे यांनी काय माहिती दिली आपण पाहूयात. पश्चिम आशियामधल्या स्फोटक परिस्थितीमध्ये इस्रायलनं इराण विरुद्ध हल्ला करून एक प्रकारे ठिणगी टाकण्याचं काम केलेलं आहे. मागच्या काही काळातल्या घटना जर घेतल्या तर एक प्रकारे सामरिकदृष्ट्या त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या दबाव टाकण्याचं काम अमेरिका आणि इस्रायल करतच होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 2 दिवस अगोदर जिनिवामध्ये जी चर्चा इराणसोबत झाली होती त्याच्याशी संबंधित मी समाधानी नाही. एवढंच नाही तर इराणमध्ये अमेरिकेचा जो नॉन इसेन्शियल स्टाफ आहे त्यांनी लवकरात लवकर वकिलातीमधून बाहेर पडावं आणि इराणमध्ये एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आक्रमक कारवाई करणार याच प्रकारचे ते इंडिकेशन होते. आता इराण याला कसं रिस्पॉन्ड करतो, कारण मुळात इस्रायलनं या ऑपरेशन शील्ड जुदाच्या माध्यमातून इराणमधल्या 30हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकेशनवर हल्ले केलेले आहेत. राष्ट्रपती आवासावर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इराणचे सुप्रीम कमांडर आयातुल्ला अली खामेनी यांना तेहरानमधून पळ काढावा लागणार आहे. एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आता इराण कसा रिस्पॉन्ड करतो, त्याच्याकडे असणारे ड्रोन मिसाईल्स याच्या माध्यमातून अमेरिकेचे मिलिटरी आणि एअर बेसेस जे UAE मध्ये, सौदी अरेबियामध्ये, लेबननमध्ये आहेत त्याच्याशी संबंधित इराणची कशी भूमिका राहते यावरच भविष्यामधला हा संघर्ष कुठल्या दिशेने जातो हे पाहणं आपल्याला आवश्यक ठरणार आहे. नक्कीच मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यूनं अमेरिका आणि इस्रायल हे खूप वरचढ आहेत, पण इराण यांना कशा प्रकारे मुकाबला करतो आणि कुठपर्यंत हा संघर्ष घेऊन जाण्याची इराणची तयारी आहे यावरच पुढची युद्धाची दिशा त्या ठिकाणी ठरणार आहे. भारताचं सुद्धा हित यामध्ये जोडलं गेलेलं आहे, कारण हे युद्ध चिघळलं तर इराणमधलं आपलं जे इन्व्हेस्टमेंट आहे चाबहार बंदरमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टशी संबंधित ते कुठेतरी धोक्यामध्ये येऊ शकतं. अरब राष्ट्र सुद्धा या युद्धामध्ये ओढल्या गेल्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये असणारे 80 लाखहून भारतीय यांची सुरक्षितता धोक्यामध्ये येऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं ऊर्जा सुरक्षितता, कारण या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढतील आणि भारत मोठ्या प्रमाणामध्ये तेलाची या अरब राष्ट्रांकडून आयात करत असल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा हा फटका बसू शकतो. म्हणून बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून इस्रायल, अमेरिका आणि इराण यांचा संघर्ष वाढू नये, तो निवळावा यासाठी भारत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नरत राहताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल. तर अमेरिकन सैन्याने ऑपरेशन सुरू केलंय असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य समोर आलंय. अमेरिकेची सुरक्षा हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. इराण आण्विक शस्त्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणनं त्यांच्या हजारो नागरिकांची हत्या केली. इराण आण्विक शस्त्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे हे विधान आता डोनाल्ड ट्रम्प यांचं समोर आलेलं आहे. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. इराणनं त्यांच्या हजारो नागरिकांची हत्या केली. इराणचं नौदल आम्ही संपवणार असं ट्रम्प यांनी म्हटलंय. आताची महत्त्वाची अपडेट यातली आपण पाहतो. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं सुद्धा विधान समोर आलेलं आहे. इराण आण्विक शस्त्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
ट्रम्प यांनी म्हटलंय. तर इस्रायलनं इराणवर मोठा हल्ला केला, ही माहिती स्वतः इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली. आता IDFनं लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलेलं आहे. इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर तिथे सायरन वाजू लागलेत. त्यानंतर प्रतिहल्ला म्हणून इराणनं सुद्धा हल्ला केला. इस्रायलमध्ये आता सायरन वाजू लागलेत. तर आतापर्यंत इस्रायलनं इराणवर मोठा हल्ला केला आहे. The United States military began major combat operations in Iran. Our objective is to defend the American people by eliminating imminent threats from the Iranian regime, a vicious group of very hard, terrible people. Its menacing activities directly endanger the United States, our troops, our bases overseas, and our allies throughout the world. For 47 years, the Iranian regime has chanted death to America and waged an unending campaign of bloodshed and mass murder, targeting the United States, our troops, and the innocent people in many, many countries. Among the regime's very first acts was to back a violent takeover of the U.S. Embassy in Tehran, holding dozens of American hostages for 444 days. In 1983, Iran's proxies carried out the Marine barracks bombing in Beirut that killed 241 American military personnel. In 2000, they knew and were probably involved with the attack on the USS Cole. Many died. Iranian forces killed and maimed hundreds of American service members in Iraq. The regime's proxies have continued to launch countless attacks against American forces stationed in the Middle East in recent years, as well as U.S. naval and commercial vessels and international shipping lanes. It's been mass terror, and we're not going to put up with it any longer. From Lebanon to Yemen. तर इराणची राजधानी तेहरानवर इस्रायल हल्ले झालेत. इराणच्या मिसाईल्स उद्ध्वस्त करून टाकू असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराण कधीच आण्विक शक्ती बनू शकत नाही असं ट्रम्प यांचं विधान आता समोर आलेलं आहे. इराणच्या मिसाईल्स उद्ध्वस्त करून टाकू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आणि आम्ही भविष्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान दिल्लीवरून तेल अविवला जाणारी विमानं आता रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाची तेल अविवला जाणारी विमानं रद्द करण्यात आली आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. दिल्लीवरून आता तेल अविवला जाणारी विमानं रद्द करण्यात आली आहेत. भारतानं ही पावलं उचलली आहेत. एअर इंडियाची तेल अविवला जाणारी विमानं रद्द झाली आहेत आणि या सगळ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. एअर इंडियाची तेल अविवला जाणारी विमानं रद्द करण्यात आली आहेत. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ले केले. मोठं युद्धाचे ढग आता दाटून आलेत आणि त्यामुळेच आता भारतानं सुद्धा हा खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीवरून जे तेल अविवला जाणारं विमान होतं ते सगळं रद्द केलेलं आहे. ते थेट दृश्य आपण पाहतोय. अमेरिका इस्रायलनं एकत्रितपणे इराणवर मोठा हल्ला केलाय. आतापर्यंतची ही जागतिक महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतोय. ही 6 दृश्य आपण पाहतोय. अमेरिका इराणमधला तणाव वाढत असतानाच इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ला केला. त्याचबरोबर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ सुद्धा हल्ला झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हे प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं म्हटलेलं आहे आणि याच हल्ल्यामुळे आता मध्य पूर्वेतला तणाव हा आणखी वाढलेला आहे आणि पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटलेत. खरं तर इराण आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्याची माहिती स्वतः इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली होती. IDFनं लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलेलं आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर तिथे सायरन वाजू लागले. त्यानंतर इराणनं सुद्धा प्रतिबंधात्मक प्रत्युत्तरादाखल हल्ला केला आणि इस्रायलमध्ये सुद्धा सायरन वाजू लागलेत आणि त्यामुळे आता हे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे राहिलेत. इस्रायलनं विशेष आणीबाणीची घोषणा केली आहे. इस्रायलमधील शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. इस्रायलनं लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलेलं आहे. दरम्यान इस्रायलनं इराणवर ताकदीनं हल्ले सुरू केलेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इराणनं इस्रायलवर प्रति हल्ला केला आहे. इस्रायलमध्ये सायरन सुरू झालेत. दरम्यान इराणवर ताकदीने हल्ला सुरू केला इस्रायलनं अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत शैलेंद्र देवळांकर आहेत. शैलेंद्रजी, अत्यंत महत्वाची अशी घडामोड घडते. 2 देश आता युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहायचं?
नाही, हे होणार हे अपेक्षित होतं, फक्त ते कधी होणार या संदर्भामध्ये थोडी साशंकता होती. आता ती साशंकता दूर झाली आहे आणि तो प्रत्यक्ष संघर्ष जो आहे त्याला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. साधारणतः गेल्या 1 महिन्यांपासून हे तणावाचं वातावरण होतं. अमेरिकेने आपले सगळे एअर आणि मिलिटरी बेसेस जे आखातामधले ते ऍक्टिव्हेट केलेले होते. अमेरिकेच्या 2 वॉरशिप्स ज्या आहेत त्या पर्शियन गल्फमध्ये येऊन थांबलेल्या होत्या आणि त्यामुळे अमेरिकेकडनं फक्त त्याच्यामध्ये काही चर्चेचा पण एक मार्ग जो आहे तो खुला ठेवण्यात आला होता आणि त्याच्या माध्यमातून काही चर्चेच्या फेऱ्या पण चाललेल्या होत्या. मात्र त्यातली काही जी अट, जी फार महत्वाची अट होती ती म्हणजे इराणने आपले सगळे बॅलिस्टिक मिसाईल नष्ट केले पाहिजे, त्यासाठी इराण कधी तयार होणार नव्हता आणि त्यामुळे चर्चेतनं कोणताही मार्ग निघत नसल्यामुळे इराणवरती दबाव टाकणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातनं आता हे हल्ले जे आहे हे सुरू झालेले आहेत आणि हा मिसाईल एक पद्धतीने हा प्रेशर टॅक्टिक्स आहे आणि याच्यातनं इराणमध्ये अजून आर्थिक समस्या वाढवणं, असुरक्षितता, अस्थिरता निर्माण करणं आणि त्याच्या माध्यमातून इराणी जनतेनी प्रोटेस्ट करणं त्यांच्या धार्मिक राजवटी आयातुल्ला खामेनींच्या आणि तिथं सत्तांतर घडून आणणं हा याच्या मागचा मुख्य त्या दृष्टिकोनातून ही रणनीती आखण्यात आली आहे. शैलेंद्रजी, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे भारताची नेमकी यात भूमिका कशी राहणार आहे? कारण आताच एक महत्त्वाची अपडेट आली की दिल्लीवरून तेल अविवला जाणारी विमानं सुद्धा रद्द करण्यात आलेली आहेत. हे बघा, भारताचा याच्यावरती नक्की परिणाम होणार याचं कारण असं आहे की आखाताबरोबर आपले जे संबंध आहेत ते प्रामुख्याने आर्थिक व्यापारी दृष्टिकोनातून आहेत. विशेष म्हणजे आखात आपल्या तेलाचा मुख्य स्रोत आहे आणि आपण आजही आपल्या गरजेच्या साधारणतः 50 ते 60% तेल आखातामधनं घेत असतो. हे तेल जे आहे स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं आपल्याला येत असतं आणि ह्या संघर्षामध्ये स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं जे टँकर जातात, ऑइल टँकर्स आहेत, त्याच्यावरती अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेलाची सप्लाय चेन जर डिस्टर्ब झाली तर मात्र भारताला त्याचा नक्कीच परिणाम होतो, कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढतील. दुसरं, आपले जे आखातामध्ये राहणारे भारतीय आहेत त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न नेहमीच आपल्यासाठी संवेदनशील असतात. विशेष म्हणजे 48 लाख भारतीय सध्या आखातामध्ये राहतात आणि आखातामधला कोणताही संघर्ष जो आहे, म्हणजे हा जो संघर्ष आहे याच्यामध्ये इराणने स्पष्ट केलेला आहे की आम्ही अमेरिकेच्या अनेक देशांमधल्या, आखातामधल्या देशांमधल्या मिलिटरी बेसेसवरती अटॅक करू. त्यामुळे याच्यामध्ये आणखीनही काही देशांचं इन्व्हॉल्वमेंट प्रत्यक्षपणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्थिरता ही संपूर्ण आखातामध्ये निर्माण होऊ शकते जर हे युद्ध थांबलं नाही, संघर्ष थांबला नाही, हा स्पायरल होत गेला तर निश्चितपणे भारतीयांच्या सुरक्षेवर परिणाम होईल. त्यांचे इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करावं लागेल, त्यांना भारतात आणणं परत. त्यामुळे भारतापुढच्या ह्या सगळ्या चिंतेचे विषय आहेत आणि निश्चितपणे भारताची इच्छा अशी असेल की ते हा संघर्ष लवकरात लवकर सुटावा, चर्चेच्या माध्यमातून सुटावा, अशाच प्रकारे आपला स्टँड असेल. निश्चितच. शैलेंद्रजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. आपण प्रेक्षकांना एक महत्त्वाची अपडेट सांगूयात. इस्रायल मीडियानं मोठा दावा केलेला आहे. इराणचे सेनाप्रमुख अमीर हातमी यांचा खात्मा केल्याचा दावा केलेला आहे. आताची महत्त्वाची अपडेट पाहतोय. इस्रायल मीडियानं हा मोठा दावा केलाय. इराणचे सेनाप्रमुख अमीर हातमी यांचा खात्मा केल्याचा दावा करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात शैलेंद्र देवळांकरजी यांच्यासोबत. शैलेंद्रजी, महत्त्वाची घडामोड आपण पाहतो. इराणचा सेनाप्रमुख अमीर हातमी यांचा खात्मा केल्याचा दावा करण्यात आलेला आहे. बघा, युद्धामध्ये अशा प्रकारचे दावे प्रतिदावे होणार, जोपर्यंत याला अधिकृतपणे पुष्टी इराणकडनं दिली जात नाही तोपर्यंत हा भाग होणार. याच्यामध्ये खूप मोठं डिव्हास्टेशन आम्ही केलंय, अशा प्रकारचे दावे देखील युद्धामध्ये इन्व्हॉल्व्ह असणाऱ्या देशांकडनं होत असतात. त्यामुळे हा भाग होणार, हा पुढचे काही दिवस चालू राहणार, हे पण अत्यंत स्वाभाविक आहे. यामध्ये कळीचा प्रश्न हाच आहे की आता खामेनी सरकार ह्या दबावापुढे टिकून राहतं का, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हा एक. दुसरं, इराणची जनता याला सपोर्ट करते का, म्हणजे त्यांच्या सगळ्या वॉर एफर्ट्सला गव्हर्नमेंटच्या, आणि जर ती सपोर्ट करणारी असेल तर ती शांत राहील आणि सपोर्ट करेल, नसता एक मोठा प्रोटेस्ट होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. त्यामुळे आता पुढे अनेक कळीचे प्रश्न आहेत, ज्याच्यामधला मुख्य कळीचा प्रश्न हा राहणार आहे की ह्या सगळ्या दबावापुढे इराणची जनता काय स्टँड घेते आणि खामेनी सरकार हे तिथे टिकतं की नाही, हा त्याच्यातला कळीचा प्रश्न आहे. निश्चितच. शैलेंद्रजी, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आताच आपण पाहिलं डोनाल्ड ट्रम्प यांचं या हल्ल्यानंतर एक विधान आलेलं आहे की इराणला कधी अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, हे तर स्वाभाविक आहे. त्यासाठीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामांच्या काळामध्ये जो एक न्यूक्लिअर अग्रीमेंट इराण बरोबर केला होता अमेरिकेने आणि त्यांच्या काही मित्र देशांनी त्यातनं माघार घेतलेली होती आणि हा एक ऍडिशनल म्हणजे ज्याला सेकंड इस्लामिक बॉम्ब एक ऑलरेडी पाकिस्तानकडे आहे आणि आता इराणकडे दुसरा,
तर हे स्वाभाविकपणे अमेरिकेच्या, विशेष म्हणजे इस्रायलच्या, कारण अमेरिकेचं आखातामधलं जे सगळं धोरण आहे हे प्रामुख्याने इस्रायलला गृहीत धरूनच आहे. इस्रायलला प्रोटेक्शन करणं हे त्यांचं अधिकृत धोरण आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरती ज्यू लॉबीचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे अमेरिकेमधल्या, आणि त्यामुळे इस्रायलचं सिक्युरिटी, इस्रायलचं प्रोटेक्शन, इस्रायलचं सर्व्हायव्हल हे अमेरिकेसाठी देखील महत्वाचं असल्यामुळे, आणि इस्रायलच्या सर्व्हायव्हलला खूप मोठं चॅलेंज निर्माण होईल जर इराणने अणुबॉम्ब तयार केला तर. अर्थात या बाबतीमध्ये काय कोणत्या अजून गोष्टी कन्फर्म नाहीयेत. कदाचित इराणकडे न्यूक्लिअर वेपन असू पण शकतात किंवा नसू पण शकतात. या गोष्टी कधीही कोणी अधिकृतपणे घोषित करत नाही. काही मोजके देश आहेत ज्यांनी, 7 देश आहेत ज्यांनी अधिकृतपणे घोषणा केली की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत, पण असे काही देश आहेत की ज्यांच्याकडे असेल पण ज्यांनी घोषणा केलेली नाहीये. पण जर तसं झालं तर ते इस्रायलसाठी, कारण शेवटी हे युद्ध झालं कोणते झालं तरी इराण मेन अटॅक करणार ते अमेरिकेवरती नाही करणार. अमेरिका खूप दूर आहे इराणपासून. इराणकडे अशा कोणत्याही प्रकारचे लॉंग रेंजचे मिसाईल्स नाहीत की जे अमेरिकेच्या मुख्य भूमीवरती अटॅक करतील, पण ते इस्रायलवरती मात्र नक्की अटॅक करू शकतात. त्यामुळे इस्रायलला स्वाभाविकपणे भीती आहे. त्यामुळे अमेरिका कधी असं होऊ देणार नाही की इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स येतील म्हणून. नक्कीच इराणची मिसाईल्स उद्ध्वस्त करून टाकू असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. या गंभीर इशाऱ्याकडे नेमकं कसं बघायचं? ट्रम्प यांनी आणखी एक म्हटलं की अमेरिकेनं आपलं वचन पूर्ण केलं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, त्याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्पला त्यांच्या डोमेस्टिक क्राऊडला ते सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक ऍक्शन मागे काही ना काहीतरी डोमेस्टिक किंवा त्यांच्या देशांतर्गत घडामोडींची पार्श्वभूमी असते. आता सुद्धा म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने क्रेडिट ह्या सगळ्या गोष्टींचं घ्यायचं असतं की आम्ही तिथला रेजिम चेंज केला, ज्याला ते ऍक्सिस ऑफ इव्हिल असं म्हणतात, आणि ते आम्ही तिथनं ते बदललं आहे, आम्ही इस्रायलच्या प्रोटेक्शनसाठी आहोत, हा एक पद्धतीने त्यांच्या दृष्टिकोनातनं देखील म्हणजे ज्याला ब्राउनीस पॉइंट स्कोर करण्याचा प्रकार असतो तसा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्पकडनं केला जाणं हे स्वाभाविक आहे. अर्थात आता इराणकडनं ह्या सगळ्यांचा प्रतिकार कसा केला जातो हे बघणं गरजेचं राहील. निश्चितच शैलेंद्रजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी.